मी दिनेच्या बाबाले म्हटलं का कॉफी पिता का चहा पिता, पण मा मनात बी काही ना काही शक आला आहे असं वाटते मला. मी बी बाईची जातच होय ना, पण काय खरं असन. त्या दिवशी गेली तर ते मॅडम बी मला अशी आजीबाईने हे न ते तिची काही ती बोलायची रीत नाही बाई, काय माहीत नाही आता. संगीताले करून पाहू का फोन? नाही, संगीताने नाही करा. संगीतानं केला, आई गेली माहीत झालं तर फालतू आई विचार करन. राहू दे, कोणालाच नाही म्हणा. सुनीतालेच विचारून पाहतो. सुनीताले कसं काय माहीत झालं, काय वाटलं सुनीताले. आता जाऊ का मग जाईन. हे पहिले आता गुच्च उचल खाचल केलं, ते झाडाची होतं साफसफाई करायची ती इच्छी अंगणाची. कायचा विचार सुरू असन कालचाच, काही मी आली तेही लक्ष नाही. एकट्या एकट्यात चहा पिता का? सुनीता, तू लय आयुष्यात तुझीच आठवण गेली मी. ये, मला वाटलंच माझी आठवण करान म्हणून तुम्ही, म्हणून मी पटकन सकाळ वगैरे काम करून घेतलं आणि यायचा स्वयंपाक केला आणि डब्बा बांधून दिला. आहे ते घरी, येतो म्हणलं मी शांताबाईच्या घरून. बस मी चहा आणतो करून. नाही नाही, मला नाही पाहिजे चहा. महाबी चहा थंडा गार होऊन गेला. कायचा विचारत होते, एवढा चहा थंडा होऊन गेला तर प्यायची फुरसत नाही. आता काऊन चहा पिऊन राहिल्या जेवणाच्या टाईमले? हे उचललं ह्या अंगणातले ते खाटा गिटा ते होते तर होते इथे पाणी नाही लागे म्हणा, पण म्हटलं थोडंसं याच्याकडून चांगलं झाडझूड करून घेतो. बस ना. तू कशी काय आली? मी काऊन आली तर तुम्हाला समजलं नाही. रात्रीचा विषय झाला, मला वाटलंच तुम्ही टेन्शनमध्ये आले असाल. मी टेन्शनमध्ये नाही आली, पण विचार करून राहिली की आज सकाळी मी दिनेच्या बाबाची मजाकी केली, चहा प्यान का कॉफी प्यान, पण ते काही बोलले नाही. चहा पेले आणि गेले. तर मी विचार करून राहिली का पद्मानं का जास्तीचं पसरलं का हे गावात. आपण गेलो तर ते मॅडमनं आपल्याला असं म्हटलं, पण असं काही वाटलं तर नाही. आणि काय मला दिनेच्या बाबावर तर भरोसा आहे पुरा. आता काय करणार आहे ह्या वयात माणूस, पण लोकांवर विश्वास नाही ना. हे चंदासारखे पाय कसे अफवा पसरते. नेऊन दिलं असं गाडीने तर काय झालं, नेऊन दिलं असं तर कोणी कोणाची मदत करते. पण हिचं माहिती आहे ना कसं अफवा पसरायचं काम आहे. तुम्ही मला एक शब्द नाही सांगितला 2-3 दिवसापासून. काय सांगू, मला तिनं तसंच सांगितलं. चंदाने मी होती तर आम्हाला येऊन सांगितलं तिनं धावपळ करत. मग त्याच्यानंतर तिनं पहिलेही सांगितलं का शाळेत बा मी गेली होती तर त्या मॅडम संग भेट झाली. दुसऱ्या दिवशी ते चहाही गेली सण जाणून बुजून, मग तेही सांगितलं. पण आमचाच विश्वास नाही बसला. काय तुम्हाला काय सांगत बसा, तिच्या गोष्टी अर्ध्या म्हणलं काही फोक्याच राहते. ती जातो म्हणे शांता काकुली सांगायला. तिला आम्ही थांबवलं, म्हणलं तिला छानपणा नको करू तू, काही भेटन प्रूफ तेव्हा जाऊ. म्हणून आपण बयाच म्हणलं त्या दिवशी चला भाजी या निमित्ताने येऊ फिरून. बाई, तुम्ही भाजी त्याचसाठी नेलं का तिकडे? हो, त्याच्यासाठी नेलं. तर ते दिसली ना, पण थोडीशी अगाऊ बोललीच ते. आपण म्हणतो माणूस किती चांगला राही, पण ते बाईची जात होई ना. तशा बाया जर अशा इतरणाऱ्या असल्या तर माणसाचं काय आहे, फालतूची बदनामी व्हायचं भेव आहे. हो, तुला बरोबर आहे. शाळेमध्ये 2-3 मास्तर आहे ना, काही एकटेच आहे का भाऊजी? पण ते भाऊजीच्याच मागं काऊन नेऊन द्या, हे करा. भाऊजी आहे असे कायले नेऊन द्या, एक दिवस नेऊन दिलं असं आणि दररोज कायले नेऊन द्या. आणि तिची स्कूटी आहे म्हणते, दुरुस्त नाही करा. ते यायचा स्वभाव सीधा साधा आहे, बाकीचे नसन नेऊन देत. सगळं बरोबर आहे, पण अशा पद्मासारख्या बायाले हे भेटते ना, चान्स भेटते, फालतूची बदनामी करते. मला सांगितलं का भाऊजीनं असं काही? नाही, काहीच नाही बोलले, काहीच तर नाही. आणि एवढ्यात ये उशिरा, पण मी विचारतो काही बी सांगे. हो ना, माणसानं तरी कायले खोटं बोला, जे आहे ते खरं बोला ना. आता मला खुशीने सांगितलं असतं नवीन मॅडम आली, असं आहे तसं आहे. तर त्या दिवशी मी काही पोट नव्हतं बिघडलं तर मला म्हणे मार भाजी खातं आणि भोपळेवानी लठ्ठ झाली म्हणते. मग असं वाटलं मला वाईट आता का मनात विचार आला. त्या दिवशी असंही म्हणलं आणि तेही मास्तरीन तशी म्हणे, म्हणून मला ना असं थोडंसं वाईटच वाटून राहिलं होतं. तुम्ही काही वाईट वाटून नका घेऊ, काही नाही आहे, भाऊजीले सवयच आहे. तुम्ही काही खाणं कमी नका करू, फालतू बिमार नका पड जा. मागून होती का खाणं पिणं कमी, आणि मी तशा टपऱ्या मास्तर नेले भेटतो तरी का थोडंसं आलतं त्या दिवशी वाईट. पण आता काय आहे, मी तर तशा 10 वाढून फेकतो. तुम्ही ना बात शांताबाईची.
जाऊ द्या, आपण थोडंसं लक्ष ठेवू पहिले, मग पाहू. जा उठा, करा स्वयंपाक पाणी, काही विचार नका करू. देऊ का मी खराट्याने झाडून पाणी टाकून? नाही नाही, करतो ना मी. अंदरून आता आणलं झाडत गिळत, तर थोडा चहा थकल्यासारखं वाटत, चहा पिली. येतो मग मी. कुठं जाता आज? कोणा घाई नाही एवढ्या? आज गुरुवार आहे म्हणलं, तर बाजारात जातो म्हणलं. थोडंसं किराणाही खतम झाला आणि 1-2 किलो भाजीच आलू बिलू घेऊन येतो म्हणलं. राहते आलू पडले. आपल्या गावात भेटते पण महागच भेटते. सेलूली चालली का? हो, जातो म्हणतो. चालता का तुम्ही? नाही, आली असते पण आता ह्या पसारा काढला ना, पुरे हे काम करून घेतो. ऊन बी तपून राहिली, 2-3 चादरा गिदरा धुवून टाकतो म्हणलं. का तुम्ही? येतो मग मी. उठा, कामाला लागा, फालतूच्या विचार नका करू. करणेवाली का विचार करतो ना. लहान आहे मापेक्षा, सुनीता किती लहान आहे तरी किती विचाराच्या गोष्टी आहे तिच्या. त्या किती चांगल्याने समजावून सांगितलं. कोण म्हणून जाऊ बाई म्हणून, बहिणीपेक्षाही प्रेमानं राहते. चंदा, मला एक सांग, का तुमच्या गावात पण असे लोक राहतात का? गावातले लोक पण असे कामं करते? एक तर पहिले सांगा, तुमच्या गावातले म्हणजे हे गाव तुमचंच आहे ना? तुम्ही इथं राहिले आल्या ना आता? हो हो, मी आता आली, पण तुम्ही पहिलेपासूनच राहताय ना. काय केलं गावातल्या लोकांना? काही नाही, काल नाही का ते पद्मा सांगत होती का ते शांताबाईचे हजबंड पुन्हा टीचरच्या मागे लागले म्हणे. आता मला बोलायला नका लावू, चांगल्या बोला ना. तशी म्हटलं का तिनं सांभाळून राहा म्हटलं. मागे लागले हा शब्द कसा म्हणला तुम्ही? शांताबाईला माहीत गीत झालं का नाही तर चांगले घोरपिडा काढा ना तुमचे. मी काय बोलली अशी? पद्माच बोलत होती ना ट्रू फॉलच्या गेममध्ये. मी कसे म्हणता? शांताबाईचे हजबंड मागे लागले? मागे नाही लागले म्हणे, ते तर दिसले म्हणे शाळेत चहा पितानी, कॉफी पितानी, असं म्हटलं ना. तसंच काही, पण मी थोडंसं वेगळं म्हटलं. ज्याच्या घरचं ते पाहते, आपल्याला काय करावं लागते? आपण आपल्या घरातलं पहा, आपला ते किती अंधार राहते. सांगा, भाजीपाला आणला, कायची भाजी करू? काढा ना भाजीपाला याच्यात काय काय आहे तर. हो, पाहतच आहे ना. बिचाऱ्या शांता काकू, त्यांना फार वाईट वाटलं असन, पण ह्या वयात असं चांगलं नाही वाटत. कोणत्या वयात काय वाटते याचा विचार नका करू तुम्ही. नाही, तू मला समजून घे. मी असाच विचार करत आहे ही शांता काकू तर किती चांगले आहे. ते काकाजी बी चांगले आहे, काही नाही झालाय. फालतू तुम्ही पद्मासारख्या नका बोलू. हे पहा चंदा, मी तुला चांगल्याने विचारत आहे, तू उलटी उत्तर नको देऊ. मी चांगल्यानंच सांगत आहे. तुम्ही काढा भाजीचं, मी तोपर्यंत बाहेर कपडे मशीनला लावले, ते वाळू टाकून देतो. काळजी करायची ते भाजी काढून ठेव. काढा लवकर, मग मला वेळ होते. हे चंदा का चंदा आहे, चांगल्यानंच विचारून राहिली तरी चांगली बोलायला तयार नाही. काय म्हणे हो चंदा? रीता, मला ऐकवलं किचनमध्ये टुपूर टुपूर. ती अंदर आली नाही, मी आली असती तर आणखीन तिले जोर आला असता जास्त विचारायचा. काही नाही विचारे. शांता काकूला खूप वाईट वाटलं असन. गावातले लोक असे राहते का? आणि सर कशी काय मागे लागली असन शांताबाईचे हजबंड. काय तिले काय गरज आहे रिकाम्या गोष्टीले? ओळखत तर कोण आली नाही. काल पद्मनी बरोबर डाव साधला, बरोबर गेम काढला ना, बरोबर डाव साधला तिनं. जाऊ द्या ना, काही आहे का? ते सर चांगलेच आहे ना. पोरांना नसतं सांगितलं का काही? शाळेतले पोरं कोणी कोणाची मदत करते. मी काय म्हणत होती तुले, तू ग्रीष्मा आहे हुशार, थोडंसं तिला लक्ष ठेवाल ना. काय बोलता आजी तुम्ही? पोराबाळाला हे शिकवण का? नाही, तशा पद्धतीनं नाही ना. तसं काय म्हणून राहिली का मी तुले? अशी तिले अशी प्रेमानं अशी अलग पद्धतीने विचार ना. तू तिले लक्ष ठेव, असं थोडी म्हणायचं आहे. हो, तसं म्हणता का? पाहीन तसं. शांता काकूच तर भारी आहे. ते काय म्हणा शांता होते, तिले रीताले कायले पाहिजे अशा गोष्टी? गावात तर आली, आता जमजम झाली. म्हणलं मी काढा म्हणलं भाजी गिजीचं, कोणती भाजी करायची तर काढून ठेवा, मी येतो म्हणलं कपडे वाळू टाकून. बरं झालं तिच्या तोंडाला नाही लागली. टाक वाळू कपडे. वर तर काऊन नाही टाकले? आज तर ऊन तपून राहिली. परत काय ऊन तपून राहिली म्हणतं? आभाळ आली तर कपडे ओली होऊन जाईन, पाणी आलं तर. तिला तर बस नाही राहत.
एक वेळा खोलीत घुसली का. मी काय म्हणतो, मी जाऊन पाहू का शांताच्या घराकडे. मायकांत नका जाऊ. काहून का त्याला वाटन ना का फालतूचं समजावाली आली हे आली. तशी सुनीता वहिनी जाणारच होती. त्या जावा जावा काही करू शकते. आपलं बरं नाही वाटत ना. हो तुझं बरोबर आहे. जा कपडे वाळू टाक ना, माझ्यासाठी चांगला चहा करजो. सकाळी पेली तिच्या हातचा असा पानसटला होता. बोलूही शकत नाही काही. आता थोडीशी बरी तरी राहते. स्वयंपाक पाणी जराशी सुधारली. तर मागच्या 2 महिन्या अगोदर कमी तुला हेवा करी का ते. सुधारते ना, जाऊ द्या ना. पाहू बा आता पुढं काय करते शांता तर चूप बसते वाली वही नाही. काही नाही काही कर नसते धमाका.